ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं असून पत्रावर दोन्ही भावांच्या सह्या आहेत। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचे हे पत्र आहे। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा, अशी मागणी ठाकरे बंधूंनी पत्रामधून केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। मतदार यादीवरच्या हरकतीसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या 8 दिवसांच्या मुदतीला ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलाय। आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये काय आहे ते पहा। निवडणूक आयोगाने 21 दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी। सर्व याद्या सुरळीत केल्यानंतरच निवडणूक घ्यावी। 5 डिसेंबर 2025 ला तुम्ही एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केलं असं सांगून स्वतःचं समाधान कराल। पण महाराष्ट्रामधील जनतेला ही माहिती आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही। तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच। ज्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात ते लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेव्हा तुम्हाला कळेल तुमच्यात सत्सद विवेकबुद्धी आहे असं आम्ही मानतो। पाठीचा कणा ताठ ठेवून स्वायत्ततेमधून येणारी शक्ती काय असते ते सत्ताधाऱ्यांना दाखवा। जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत, हे निवडणूक आयोगाने मान्य केलंय। दुबार मतदारांना शोधून त्यांची नावं वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस हवे। महापालिका निवडणुकांसाठी यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकतींसाठी 8 दिवस दिले, हे काय आहे? जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे निघालेलं असताना निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये तांत्रिक विषयांमधील जनरल बुद्धिमत्ता दिसत नाही। सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे। आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे। प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा। साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी? म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शन साठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे। रात्र वैराची गाफील राहू नका असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे। गाफील राहिला तर मराठी माणसासाठी मुंबईची निवडणूक शेवटची ठरेल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा टीका केली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका, मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी डाव सुरू आहे असंही राज ठाकरे म्हणाले। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। तर राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे। मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे, कारण गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी ज्या प्रकारची कामं ही मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई शहरामध्ये केली, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे। इमोशनल मत घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा सहकार्य पाहिजे होतं, जे त्याला केलं नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे। म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे। आता त्यांच्यासोबत आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव झाली।